काय जागा वाटप पूर्ण झालंय, आता खऱ्या अर्थानं आता काय वाटतंय, किती सीट महायुतीला या पूर्ण निवडणुकीत मिळतील? जागा वाटप पूर्ण झालेले आहेत, सर्व उमेदवार आता ठरलेले आहेत. काही 2-3 ठिकाणी थोडा उशीरही आम्हाला झाला, पण निश्चित मी आपल्याला सांगेल, मग नाशिक असेल, ठाणे असेल, या सर्व जागा ह्या महायुतीत जिंकणार आहे. उशिरा लवकरचा प्रश्न नाही आहे. लोकांची मानसिकता झालेली आहे. लोकांनी ठरवलेलं आहे की मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा या देशामध्ये पंतप्रधान करायचं आहे, 400 पार करायचे आहेत. त्यामुळे मला वाटतं अतिशय सकारात्मक निर्णय सर्वच जागांचा या ठिकाणी लागेल. निर्णय जरी सकारात्मक झाला तर उशीर झाल्याचा कुठेतरी तोटा महायुतीच्या काही उमेदवारांना होईल? अजिबात नाही. मी सांगतो की भाजपच्या बाबतीत तरी तुम्हाला सांगतो की आमची तयारी ही 5ही वर्ष असते. म्हणजे आता निवडणूक संपली की आता आमची पुढची तयारी सुरू होईल. संघटनात्मकदृष्ट्या आम्ही एकेका मतदारसंघात 25-25, 30-30 हजार कार्यकर्त्यांची फळी त्या ठिकाणी तयारी, म्हणजे अगदी 50 प्रमुख, बूथ प्रमुख, वॉरियर, सुपर वॉरियर, आघाड्यांचे प्रमुख आणि सतत निरंतर आमच्या बैठकी होत असतात, अभ्यासवर्ग होत असतात. त्यामुळे उशीर आणि घाई लवकर हा विषय आमच्याकडे नाहीच आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे त्याहीपेक्षा पुढे जाऊन लोकांनीच आता मत बनवलेलं आहे की यावेळेला मोदीजींना निवडून द्यायचं, स्पष्ट बहुमत द्यायचं. कारण गेल्या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीने देशामध्ये काम चाललेलं आहे त्यामुळे सगळेच लोक खुश आहे, सर्व देश खुश आहे. जळगावमध्ये पाहिलं तर एकनाथ खडसेंनी आता भाजपचा प्रचार सुरू केलेला आहे. कसं पाहता त्यांच्या या प्रचाराकडे? त्यांचा प्रवेश अद्याप झालेला नाही. प्रवेश झालेला नसताना प्रचारात सक्रिय झाले. आता मला तेच कळत नाही आहे. आता म्हणजे खरं काय बोलावं त्यांच्याबद्दल मी, कारण मी सध्या जळगावकडे बघतही नाही आहे, जळगावकडे सध्या गेलेलो नाही आहे. मी बाहेरच दररोज आता फिरतो आहे. मी आता आज शिर्डीमध्ये आहे, नगरला आहे, नंतर सोलापूर माढ्याला जातो आहे, साताऱ्याला जातो आहे, धाराशिवला जातो आहे. अजून मी जळगावकडे बघितलं नाही, पण मला कळालेलं आहे की ते आता प्रचाराला लागले. खरं म्हणजे ते आमदार राष्ट्रवादीचे आहेत, ते राष्ट्रवादीचे आमदार आहेत, ते अधिकृत आमदार आहेत. तर त्यांनी ॲटलिस्ट त्यांनी राजीनामा तरी दिला पाहिजे त्या पदाचा. तर लोकांमध्ये थोडासा गैरसमज तयार होतो की बाबा ही काय पॉलिसी दर 6-6 महिन्यांनी 8-8 महिन्यांनी. आता मागच्या वेळेला म्हणे तर मी राष्ट्रवादीचा आहे, आता म्हणतात मी भाजपचा आहे. आता 2-3 महिन्यांनी पुन्हा निवडणूक लागली तर मुलगी म्हणतात तुतारी घेऊन उभी राहील. मला वाटतं हे लोकांना असं राजकारण आवडत नाही. हे आता कालबाह्य झालेलं आहे. म्हणून मला वाटतं त्यांनी काही एक भूमिका घेतली पाहिजे, नाही तर राजीनामा दिला पाहिजे आणि मग काम केलं पाहिजे. संधी साधूपणाची भूमिका वाटते. याला काय दुसरं काय म्हणणार, त्याला दुसरं काय म्हणणार. म्हणजे घरातल्या घरात सगळे पक्ष ठेवायचे, सगळ्या पक्षावर आपापलं निवडून द्यायचं. मला वाटतं हे आता लोकांना आवडत नाही आहे आणि म्हणून त्यांनी एक काहीतरी भूमिका घ्यावी. नाही तर कुटुंबामध्ये प्रत्येकाला वेगवेगळे पक्ष, वेगवेगळ्यांनी आमदार व्हायचं, वेगवेगळे खासदार व्हायचं आणि यांनी प्रत्येकाचं काम करायचं. त्यामुळे मला असं वाटतं की कार्यकर्त्यांनाही असं निर्णय हा आवडत नाही. दुसरीकडे पाहिलं तर पृथ्वीराज चव्हाणांनी आज वक्तव्य केलं आहे की मोदींना पंतप्रधान म्हणायची सुद्धा लाज वाटते 10 वर्षाचा कारभार पाहिला तर. वा, बाबांच्या बाबतीत आता मी काय बोलावं. पृथ्वीराज बाबांबरोबर मी काम केलेलं आहे, 30 वर्ष झाले, मी पण आमदार आहे. पण बाबांच्या कामाची पद्धती सगळ्यांना माहिती आहे. शरद पवार साहेबच आहेत, त्याच्यासोबत आता फिरता येते. त्यावेळेला म्हणजे शरद पवार साहेबच म्हटलं ते बाबांना, हा माणूस कुठल्या सह्या करत नाही 4-4, 6-6 महिने फाईलवर. यांच्या हातात काय लखवा मारलेला आहे का? मग जरा आपण ते वलटून बघा. आपण मुख्यमंत्री असताना आपण काय केलं. आणि शरद पवार आपला मोदीजी हे सर्वात लोकप्रिय नेते आहेत, जगमान्य नेते झालेले आहेत. देशामध्ये त्यांनी काय काम केलं आहे सगळं समोर आहे. आणि असं असताना बाबासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी असं बोलावं, खरं म्हणजे आता मला त्यांचीच कमाल वाटायला लागलेली आहे. त्यांच्याकडून अपेक्षाच नाही आहे. दुसरे कोणी बोललं तर ते आम्ही समजून घेऊ, पण बाबा एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. बाबा पृथ्वीराज बाबा असं म्हणतात, पण शरद पवारांनी त्याच्यावर काय टिप्पणी केली हे आपल्याला माहीत आहे. आणि त्यामुळे त्यांनी असं बोलताना थोडा विचार केला पाहिजे. शिर्डी लोकसभेत सुद्धा माजी आमदार स्नेहलता कोल्हे ज्या भाजपच्या आहेत त्या नाराज असल्याचं दिसून येतं. काही बैठकीला ते अद्याप आलेल्या नाही महायुतीच्या. काय कसा तोडगा काढला? नाही, स्नेहलता त्यांची आमचा संपर्क सतत आहे. मी सतत त्यांच्याशी बोलतो आहे. देवेंद्रजीसुद्धा त्यांचंसुद्धा बोलणं झालेलं आहे. नाराज वगैरे नाही, थोड्याफार काही गोष्टी असतात. आता सगळे आमच्या युती झालेल्या आहे, युती झालेली आहे, महायुती झालेली आहे. त्यांचे आमदार तिकडे राष्ट्रवादीचे आहेत, त्यांच्या विरोधामध्ये त्या लढलेल्या आहेत. त्यामुळे थोडेफार नाराजी असते, पण मला वाटतं आता चर्चेअंती बहुतेक सगळी नाराजी ही दूर झालेली आहे. निश्चित त्याही कामाला लागतील. त्यांचं चांगलं मताधिक्य हे त्यांच्या मतदारसंघातून आम्हाला मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुलाखतीत म्हणाले की बाळासाहेब ठाकरेंचे माझे ऋणानुबंध स्नेह जे आहे ते खूप जवळचे आहेत आणि उद्या जर उद्धव ठाकरेंना काही गरज वाटली, काही मदतीची गरज लागली तर मी त्यांच्यासाठी तत्पर आहे किंवा मी मदत करायला आहे.
हो बरोबर आहे ना. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि भाजप, विशेष करून अटलजी, अडवाणीजी, स्वतः मोदीजींचे किती ऋणानुबंध आहेत, किती मान सन्मान त्यांचा होता. कधी असं झालं नाही की बाळासाहेबांना कोणी इकडे आमच्या बंगल्यावर बोलवलं, पंतप्रधान आले तरी, गृहमंत्री आले तरी आम्हीच त्याच्याकडे त्यांचा मान सन्मान आम्ही ठेवलेला होता. पण आज काय झालं, उद्धव ठाकरेंची परिस्थिती, दररोज 3 ठिकाणी फिरावं लागतं त्यांना. राष्ट्रवादीच्या ऑफिसला चालले, काँग्रेसच्या ऑफिसला चालले, सगळ्या दूर. उद्या तर आंबेडकर साहेबांनी बोललं तर त्यांच्या ऑफिसला त्यांना जावं लागेल, एखाद्या खोलीवर बसावं लागेल, हॉटेलच्या एखाद्या. इतकी वाईट स्थिती त्यांनी ओढवून घेतलेली आहे. आणि मोदीजी जे म्हणले ते वैयक्तिक संबंधातून बोलले असतील, राजकीय नाही, पण वैयक्तिक त्यांचं काही काम असेल तर ते निश्चित मदत करतील ना. कारण तेवढे संबंध ठाकरे कुटुंबियाचे आणि आमचे आहेत, भाजपचे आहेत, स्वतः वैयक्तिक मोदीजींचे पण आहेत, अमितभाईंचे पण आहेत. पण उद्धव ठाकरेंनी जी चूक केली आहे ती अक्षम्य आहे, ती कधी भरून न निघणारी आहे आणि त्याचा मोठा फटका आता त्यांना बघायला मिळतो आहे. संजय राऊत म्हणाले की ठाकरेंबद्दल प्रेम असतं तर मोदींनी शिवसेना बैमान माणसांकडे दिलीच नसती. आता त्यांनी खिडक्या काय दरवाजे जरी उघडले तरी काही फरक पडला नाही. आमच्या खिडक्या दरवाजा तुमच्यासाठी उघड्या नाही आहेत. आमच्या खिडक्या दरवाजा तुमच्यासाठी उघड्या नाहीत आणि तुम्हालाच लोकांनी बाहेर हाकललेलं आहे. तुम्ही कुठे राहिलेला आहात? तुम्ही कुठे राहिलेला आहात आता? तुमचं काय अस्तित्व आहे आता आज? या सगळ्या या बाजारामुळे सगळी शिवसेना गेली, तुटली फुटली. गद्दारी तुम्ही केली, आमच्याबरोबर निवडून आलात. 18 खासदार आमच्याबरोबर सोबत तुम्ही निवडून आलात. तुम्ही कुठल्या गप्पा करतात? हां, त्यावेळेला मोदीजींना सभेसाठी आग्रहाने बोलून आपण सगळ्या जागा निवडून आणल्यात. विधानसभेला तुमच्या 54 आल्या, आमच्या 105 जागा आल्यात. हे विसरलात का तुम्ही? हे कुणामुळे आल्यात? आणि निवडून आल्याबरोबर गणित जमत नाही असं बघितल्यावर तुम्ही काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलात. म्हणजे इतक्या वर्षाचे ऋणानुबंध संबंध स्वर्गीय बाळासाहेबांचे, आमचे भाजपचे, त्याला तुम्ही तिलांजली दिली आणि काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलात. आता काँग्रेसला मतदान करायला निघालेला आहात. त्यामुळे तुमची विश्वासार्हता संपलेली आहे, तुमचं हिंदुत्व संपलेलं आहे. आता तुमची फरफट चाललेली आहे. याच्या बंगल्यावर जा, त्याच्या बंगल्यावर जा, याची दाढी धर, त्याची दाढी धर, याची दाढी कुरवाळ, हे तुमचं चाललेलं आहे. शरद पवारांना पक्ष सांभाळताना आला ते राज्य काय सांभाळतील असं देखील मोदींनी काल मुलाखतीत म्हटलंय. कोणी म्हटलं? नरेंद्र मोदींनी म्हटलंय त्यांना पक्ष सांभाळताना ते राज्य काय सांभाळतील. खरं आहे ना. इतके वर्ष झाले शरद पवार धडपड करतायत. काय झालं सांगा ना तुम्ही मला. पंतप्रधान व्हायची स्वप्न आहे, राष्ट्रपती व्हायची स्वप्न आहे, मी हे होणार, मी ते होणार. पण मला एक सांगा, सदा पक्षच नाही परिवारही सांभाळताना आली तर मी त्याच्या पुढे जाऊन म्हणेल. शरद पवार साहेबांनी मुलीच्या प्रेमामध्ये, तिच्या त्या खुर्चीच्या लोभामुळे आज त्यांनी सगळा पक्ष संपवला ना. संपवला म्हणजे पक्ष तसाच आहे, ते संपलेत. त्यांनाच बाहेर काढलं पक्षाने. कारण चिन्ह दादांकडेच आहे, नाव दादांकडेच आहे राष्ट्रवादी काँग्रेस. लोकांनी, त्यांच्या आमदार खासदारांनी यांनाच बाहेर काढून टाकलेलं आहे. आणि वस्तुस्थिती आहे, त्यात चूक काय मोदीजी म्हणाले ते. कुठेतरी पाहिलं भाऊ, तर शेवटचा प्रश्न, शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली, हे जे काही राजकारण झालं याचा आरोप जनतेमधून अनेकदा भाजपवर केला जातो की भाजप हे खूप खालच्या स्तराचं राजकारण करत आहे. त्याचा कुठेतरी तोटा भाजपला होईल या सगळ्या? मला वाटतं ती फुटली म्हणजे आपण जर बघितलं तर 55 पैकी जर 45 आमदार बाहेर पडत आहेत तर त्याचा आपण विचार केला पाहिजे हे का होतं आहे म्हणून. म्हणजे उद्धव ठाकरेंनी मुलाच्या प्रेमापोटी, फक्त मी तुम्हाला सांगेन, खुर्चीच्या प्रेमापोटी, की तर मला माझ्या मुलालाच पुढे न्यायचं आहे, माझ्या मुलाला मला मुख्यमंत्री करायचं आहे. शरद पवारांनी काय केलं? अजितदादासारखा एवढा कॅपेबल नेता असताना मुलीला मला पुढे करायचं आहे, तुझ्या हातामध्ये मला पक्ष द्यायचा आहे. म्हणजे तुम्ही सगळं परिवारवाद केला, मुलीच्या मुळामुळे सगळ्या ज्येष्ठ लोकांना बाजूला सारलं. त्यामुळे लोकांनीच तुम्हाला बाजूला करून टाकलं. फोडायचं कामच नाही, तुम्हालाच लोकांनी बाहेर हाकललं पक्षातून. कारण आज पक्ष एकनाथजी शिंदेकडेच आहे, चिन्ह त्यांच्याकडेच आहे. अजितदादांकडे सुद्धा पक्ष पण आहे, चिन्ह पण आहे. हे मान्य सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेलं आहे, हे निर्णय दिलेला आहे. त्यामुळे भाजपने काही केलं नाही, पण तुम्ही आपल्या कुटुंबियांच्या प्रेमापायी, सख्या मुलीच्या प्रेमापायी तुम्ही सगळं हे स्वतःचीच ही परिस्थिती ओढवून घेतलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.